परंतु जातीमध्ये किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी मतं घेण्याचा प्रयत्न हा 100% झालेला आहे. आणि आता आम्ही आणलेल्या निधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बघतोय की त्यामध्ये सुद्धा ढवळाढवळ करण्याचं काम सध्या चालू आहे. प्रणिता पालके आता नागराज देशमुख निवडून आणि भविष्यात त्यांच्या आता आमदारकीचे उमेदवार म्हणून सध्या चर्चा सुरू आहे, तर त्यांचं काय आव्हान असणार आहे पुढच्या काळामध्ये? आणि त्या आव्हानाला सुद्धा त्या वेळेला उत्तरं मी त्या ठिकाणी दिलेली आहे. अगोदर कोंबडी का अगोदर अंड असा हा प्रश्न आहे. जुन्या नव्याचा जर तुम्ही वाद काढला, आता निष्ठावंत का निष्ठावंत काय म्हणताय तुम्ही? तेच ते तुम्हाला विचारतोय, निष्ठावंत का निष्ठावंत गतच करणार नाही. कुठेही आले तरी सत्तेत आले तरी नाही, कुठेही आले तरी आम्ही स्वागत करणार आहे. कॉरिडॉर होणार आहे हे मागेही सांगितले ना, आत्ताही सांगतोय. खरं म्हणजे पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही नगरपालिका जो जनतेनं दिलेला कौल आहे हा प्रथम आम्हालाही मान्य आहे आणि जनतेचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये 36 पैकी जवळजवळ 24 जागा ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं आलेल्या आहेत. मंगळवेढ्यामध्ये सुद्धा 20 पैकी 11 जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत. आणि मताधिक्याचं जर आपण बघितलं तर मंगळवेढ्यामध्ये जवळजवळ 4,000च्या आसपास हे सगळ्या उमेदवाराची जर बेरीज केली तर त्या समोरच्या पार्टीपेक्षा सुद्धा आज तिथं सर्व पक्ष सर्व आघाड्या सगळ्या एकत्रित येऊन त्या ठिकाणी लढल्या गेल्या. परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी ह्या दोन्ही एकत्र करून त्या ठिकाणी लढलो आणि जवळजवळ 4,500-4 हजाराचं आम्ही लीड त्या ठिकाणी सर्व नगरसेवकांना मिळालं. पंढरपूरमध्ये सुद्धा जर नगरसेवकांची जर बेरीज बघितली तर मोठ्या प्रमाणात अशाच फरकानं या ठिकाणी जरी नगराध्यक्ष मोठ्या फरकाने या ठिकाणी जरी निवडले असतील, परंतु सर्व नगरसेवकांची जर बेरीज केली तर त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मतं हे भारतीय जनता पार्टीला आम्हाला या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुद्धा पडलेले आहेत. आणि नक्की खात्री आहे आम्हाला की आम्ही दोन्ही नगरपालिकेमध्ये की कुठलंही राजकारण झालं गेलं, परंतु विकासाच्या बाबतीत लोकसेवेच्या बाबतीत आम्ही कुठल्याही गोष्टीला त्यामध्ये राजकारण आडवा आणणार नाही. आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना हा पॉझिटिव्हली लोकाभिमुख लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू, एवढी या निमित्तानं आपल्याला सूचित करतो. पंढरपूरची जी निवडणूक आहे ही जातीवादावरती आणि भावनिकतेवरती झालं असं उमेश परिचारक म्हटलं तासिगावच्या सभेमध्ये. काय खरं म्हणजे निवडणुका मी आजपर्यंत बघितल्या पोटनिवडणुकीपासून तर भावनिकतेच्या मुद्द्यावर आणि कुठंतरी एक वेगळ्या वळणावर घेऊन जायच्या अशा पद्धतीनं निवडणुकाचा कायमचा प्रयत्न होता. आणि या कालच्या निवडणुकीमध्येच विरोधकाला पहिल्यांदाच या भावनिकता आणि या ठिकाणी ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना विरोधकाला यश आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळं आज या ठिकाणी आम्हीसुद्धा जे काही गोष्टी आमच्या ह्याच्यातून आम्ही कुठंतरी कमी पडलो, लोकांच्यापर्यंत जाण्यामध्ये असेल किंवा अप्रोच असेल हा थोडासा आमचा कमी पडला असेल. पंढरपूरमध्ये आता एक मस्त धरून नका उमेदवार म्हणजे एकदम ओपन चालला असा फटका एवढ्या मात्राचा फटका बसतो. खरं म्हणजे आपण म्हणताय त्या काही गोष्टीमध्ये सुद्धा जरी तथ्य असलं, परंतु आम्ही दिलेला उमेदवारसुद्धा हा गेली जवळजवळ 30-40 वर्ष या नगरपालिकेच्या निवडणुका असेल किंवा नगरपालिकेतील शहरातील लोकांची सेवा करण्यामध्ये सर्व आमच्या उमेदवाराचं कुटुंब या ठिकाणी काम करतात. त्यांच्यासुद्धा घरामध्ये 1-2 नगरसेवक प्रत्येक वेळेला असतात. ते सुद्धा लोकांची सेवा करण्याचं काम अविरतपणानं करतात. परंतु मी पहिल्यांदाच सुरुवातीला म्हणलं की जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्यच करावा लागतो आणि ते आम्ही करतो. नॅरेटिव्ह त्यांनी जे पसरवला तर प्रश्नात कमी पडला का तुम्ही? खरं म्हणजे सुरुवातीपासूनच काही नॅरेटिव्ह पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्हीसुद्धा तो रोखला होता. परंतु आम्हाला त्यावेळेला वाटत होतं की हे नॅरेटिव्ह रोखण्यामध्ये आम्ही कुठंतरी यशस्वी होत होतो. परंतु
तसं ॲक्च्युली ग्राउंडपर्यंत तसं झालं नव्हतं. उलटं हा नेरेटिव्ह सर्व म्हणजे भावनिक असेल, जातीवादाचा असेल किंवा अन्य काही गोष्टींचा नेरेटिव्ह असेल, हा पसरवण्यामध्ये त्या ठिकाणी सक्सेस झाली ती. जातीवादाचा म्हणताय तुम्ही, म्हणजे काय पसरवलं त्यांनी, नक्की काय? वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगणं, म्हणजे प्रत्येक समाजामध्ये जाऊन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम. खरं म्हणजे ह्या निवडणुका विकासाच्या बाबतीवरती निवडणुका लढवण्याच्या बाबतीत प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. परंतु जातीमध्ये किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी मतं घेण्याचा प्रयत्न हा 100% झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये हा नेरेटिव्ह आम्ही थांबवण्यामध्ये आम्हाला वाटत होतं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यश मिळालं, पण आम्हाला निकालानंतर लक्षात आलं की आम्हाला ते यश मिळालं नाही, आम्हाला अपयश मिळालं. नगराध्यक्ष म्हणजे मिनी आमदार असतो. जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर फक्त 4 नगराध्यक्ष आले, म्हणजे कुठं भाजप पालकमंत्री आहेत, सगळे आमदार आहेत, मुख्यमंत्री स्वतः जिल्ह्यामध्ये होते. भाजप कुठं कमी पडली नक्की, की उद्या विधानसभेला देखील अशीच परिस्थिती या निमित्तानं निर्माण होईल असं एक बोललं जातं. मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं होतं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवतात, नॅरेटिव्ह सेट करतात, सगळ्या गोष्टी होतात. परंतु आमचेसुद्धा जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष ज्या ठिकाणी आम्ही उभा केले, प्रत्येक नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उभा राहिले. परंतु बऱ्याचशा नगरपालिकेमध्ये अगदी छोट्या मताधिक्यानं समोरची निवडून आलेले आहेत. आम्हीसुद्धा छोट्या मतानं त्या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाचा सुद्धा पराभव झालेला आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी असंही झालं आहे की नगराध्यक्ष जरी गेला तरी सत्ता म्हणजे मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची आली. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहेत, मागच्या वेळेला जर बघितलं तर आम्ही तिथं लढू शकत नव्हतो, लढलो नव्हतो. तशा ठिकाणी त्या नगरपालिकेला सुद्धा आम्ही पहिल्यांदा असेल किंवा आम्ही सर्वच्या सर्व नगरपालिका लढण्याचं काम केलेलं आहे. पालकमंत्र्यांनी शेवटच्या सभेमध्ये जो निधीबाबत वक्तव्य केलं त्याचा कुठं फटका बसण्यास वाटतं? निधी कसा आणणार, तुम्हाला कोण निधी देणार? नाही, ते सुद्धा आजही त्या ठिकाणी आहे की निधीच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी आता आम्ही आणलेल्या निधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बघतोय की त्यामध्ये सुद्धा ढवळाढवळ करण्याचं काम सध्या चालू आहे. परंतु निधी आणणे असेल किंवा गावाच्या विकासासाठी या निधीसाठी जरी राजकारणामध्ये त्यावेळेला जरी आम्ही काय बोललो असेल, पण आपल्या गावाचा विकास या ठिकाणी होत असताना कुठल्याही गोष्टीला निधीला आम्ही सुद्धा जेवढा जास्तीत जास्त आम्हाला प्रयत्न करून निधी आणता येईल तेवढा आणून त्या ठिकाणी शहराचा विकास करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. पालकमंत्री जसं म्हटले होते त्याचा परिणाम कुठं झाला? पालकमंत्री जरी म्हणले असतील, पण तसं निवडणुकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की प्रत्येक शब्दाचा जर आपण अर्थ जर काढत राहिलो तर कधी फायदा कधी तोटा हा होत असतो. परंतु आपण जे म्हणला की त्या गोष्टीचा तोटा झाला का फायदा झाला, तर हे आत्ताच्या क्षणाला सांगता येणार नाही. परंतु 100% जे निवडणुकीच्या त्या प्रक्रियेला आमचे सर्वे सगळे चालू होते, ते लोकांचे कॉन्टॅक्ट चालू होते, तर त्या क्षणाला सुद्धा आम्ही विचार करत होतो. तर त्यावेळेलाही आम्हाला कधी असं वाटलं नाही आणि आजही त्या ठिकाणी वाटत नाही. प्रणिता बालके आता नगराध्यक्ष म्हणून निवडून आणि भविष्यात त्यांची आता आमदारकीचे उमेदवार म्हणून सध्या चर्चा सुरू आहे, तर त्यांचं काय आव्हान असणार आहे पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये तुमच्यासमोर? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी उभं राहावं कुणी नाही उभं राहावं, सगळ्याला जे लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये कुणी भाग घेऊ शकतं आणि कुणी त्या ठिकाणी लढू शकतं. आव्हान असणार आहे या पुढच्या काळात त्यांचं? खरं म्हणजे पहिल्यापासून मी आव्हान घेतच आलो आहे आणि त्या आव्हानाला सुद्धा त्या वेळेला उत्तरं मी त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि अशी आव्हानं वगैरे सगळे येत असते, चालत असते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जागा वाटपाचं कसं असणार आहे की आता आपण नगरपालिकेला बघितलं, तुम्ही पंढरपूरमध्ये जागा मागितल्या होत्या मात्र काय दिल्या नाहीत असं समजते, काय दिल्या मंगळवेढ्यात त्यांना दिले? भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती या ठिकाणी जो आमच्या झेंड्याखाली येईल त्या झेंड्याखाली आम्ही सर्वजण, प्रशांत परिचारक मालक असेल, मी असेल, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वजण
त्या ठिकाणी आमचे सहकारी असतील, सर्वजण मिळून आम्ही म्हणजे भाजपच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन लढू. जे आयुष्यभर झेंडा घेऊन फिरले भाजपचे त्यांना काय मिळालं या निवडणुकीमध्ये? एक लक्षात घ्या, तुम्ही आता जी म्हणता म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की जुने निष्ठावंत भाजप. जुनी आणि नवी म्हणजे जुन्या आणि नव्यामधला जो वाद आहे हा प्रत्येक वेळेला होत असतो. तुमचा हा प्रश्न म्हणजे अगोदर कोंबडी का अगोदर अंड असा हा प्रश्न आहे. जुन्या नव्याचा जर तुम्ही वाद काढला म्हणजे नवीन श्रेष्ठ का जुनी श्रेष्ठ ही जर तुम्ही म्हणलं मिळालं काय त्यांना? संधी कसं असतं एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन होत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या मान्यवर नेते मंडळींनी जुन्या मंडळींनी हा पक्ष स्थापन करताना रक्ताचं पाणीसुद्धा या निमित्तानं केलेलं आहे. आणि हा पक्ष स्थापन होत 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 या ठिकाणी म्हणजे आज एका जागेवरून आज आपण बघतोय की जगातला विक्रम मोडेल एवढी मोठी पार्टी या ठिकाणी, जगातला सगळ्यात मोठी पार्टी आज भारतीय जनता पार्टी आहे. आणि ही खरं म्हणजे या जुन्यांचं फाउंडेशन आहे. आणि जी नवीन आलेली आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती शिखर बांधण्याचं काम केलेलं आहे. असं हे मंदिरं या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. म्हणजे जुन्या नव्याचा हा ताळमेळ भारतीय जनता पार्टी 100% घालते. त्यामुळं जुन्याला काय मिळालं आणि नवीनला काय मिळणार हा भेदभाव जरी काही थोड्याशा प्रमाणात जरी असला तरी तो आम्ही त्या ठिकाणी संपुष्टात आणून त्या प्रत्येकाची समजूत काढून आम्ही एकत्रित जाऊ. सुरेश कट्टेकर यांनी आरोप केला होता की उमेदवारी मागे 40 लाख रुपये आहेत का असं विचारलं जातं तुमच्या इथल्या भाजपच्या नेत्यांना. त्यावेळी निष्ठावंतांनी म्हटलं होतं की आमच्याकडे काय अशी रक्कम नाही. आता स्वीकृतमध्ये काय या निष्ठावंतांचा काय विचार होणार आहे? आता निष्ठावंत का निष्ठावंत काय काय म्हणताय तुम्ही? भाजपचे तेच ते तुम्हाला विचारतोय, निष्ठावंत का निष्ठावंत ह्या विषयाचं बोलताय का कुठलं बोलताय विचारत होतो. तर जुनी नवीन हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आले म्हणजे सगळेच एकत्रित आहेत. त्यामुळं आपण असं जुन्या नव्याचा भेदभाव या ठिकाणी आमचे शिरीष कटेकरजी आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत 100% त्यांच्यासुद्धा विचाराला यावेळेला आम्ही 100% हा प्रतिसाद देऊ. नवीन दोन्ही मंगळवेढ्याचे असतील किंवा पंढरपूरच्या नगराध्यक्ष आहेत त्यांचं सत्ताधारी पक्षाबरोबर जरा जास्त मिळतं जुळतं दिसून येत आहे. भविष्यामध्ये ते सत्ताधारी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. त्यावेळेस तुम्ही हातात हात घालून काम करणार त्याच्यावर? एक लक्षात घ्या, म्हणजे माझा स्वभाव बी तशाच पद्धतीनं आहे की विकास सगळ्याचाच असेल तर विकासाचं काम करत असताना या ठिकाणी राजकारणाची जोडी बाहेर ठेवून जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत शहराचा तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास होत नाही. आणि काय होतं आहे की त्यांनी मोठं आम्ही मोठं हे करत बसण्यापेक्षा ते जरी आले त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करणार आहे. म्हणजे भाजपमध्ये आले तरी स्वागत नाही, कुठेही आले तरी सत्तेत आले तरी नाही, कुठेही आले तरी आम्ही स्वागत करणार आहे. त्यामुळं ह्या शहराच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्यासुद्धा आम्ही एक पाऊल पुढं होऊन त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि ते जरी विरोधात आमच्या जरी निवडून आले असतील तरीसुद्धा विकासाच्या बाबतीत आमचे कुठलेही नगरसेवक किंवा आमचे सगळे पदाधिकारी हे 100% शहराच्या विकासाच्या पाठीशी राहतील. कॉरिडॉरचा फटका या निवडणुकीमध्ये बसलाय भाजपला. काय आता कॉरिडॉर रद्द होणार म्हणून चर्चा असते, काय नक्की काय चाललंय? कॉरिडॉरच्या बाबतीतलं खरं म्हणजे वावड्याच खूप फुटवल्या गेल्या. परंतु कॉरिडॉरच्या बाबतीत आम्ही प्रत्येक वेळेला सांगत आलो आहे की कॉरिडॉर जरी व्हायचा झाला तरी येथील लोकाला इथल्या प्रतिनिधींना या ठिकाणी विचारल्याशिवाय त्यांना विचारात घेतल्याशिवाय जे बाधित लोक आहेत जे राजकारण करणार आहेत त्याच्यावरती तो भाग वेगळा आहे. त्यांना विचारलं किंवा नाही विचारलं त्याच्यापेक्षा जे खरे बाधित आहेत त्यांचं मत काय आहे ह्या बाबतीतला विचार घेऊनच कॉरिडॉर होणार आहे. हे मागेही सांगितले ना आत्ताही सांगतो.